मानसी, बरं झालं आलीस. काही कळलं? तिनं येताच परीला विचारलं. अगं कशाबद्दल? कशाबद्दल काय? तो कालचा मुलगा जो जास्त उड्या मारत होता, ज्याच्याबद्दल मी सकाळी तुला माहिती मिळवायला सांगितली होती तो. ओ तो. हां, तशी माहिती मिळाली आहे. एक सेकंद म्हणत ती तिचा लॅपटॉप ओपन करत तिच्यासमोर आली. हे बघ, हा त्याचा फेसबुक अकाउंट. मी त्याला सकाळीच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि त्याने ॲक्सेप्टही केली आहे. हे त्याचे काही फोटोज आहेत. मला त्याचे फोटो पाहण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे मानसी. ती जरा चिडतच आणि भलतीकडे वळत म्हणाली. ओके ओके, मला तसं नव्हतं म्हणायचं. तर त्याचं बॅकग्राऊंड थोडं कळलंय. बोल, काय समजलंय? हेच की त्याचे वडील नाही आहेत. एका ॲक्सिडेंटमध्ये ते गेले. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग. पुढील भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय इश्क रिश्क भाग 4. परिणिती आज लवकर ऑफिसमध्ये पोहोचलेली. का कोणास ठाऊक तिच्या डोक्यातून आरुष काही जातच नव्हता. सतत त्याला आपल्यासमोर एकदा तरी नाक घासायला लावायचं हे तिच्या मनात येत होतं. शेवटी मनाला शांत करण्यासाठी तिनं मानसीला फोन लावला, जी ऑन द वे होती. हॅलो मानसी. परी, मी जस्ट पोहोचते. जस्ट गिव्ह मी 15 मिनिट. नो मानसी, मी त्यासाठी तुला कॉल केला नाही आहे. ऐक, मी काय सांगते. काल तो आलेला ना, आरुष. आडनाव काय होतं बरं त्याचं? प्रधान, मानसी म्हणाली. हा, तर हा आरुष प्रधान. त्याची मला सगळी माहिती काढून हवी आहे. आता इथे पोहोचेपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे तर तेवढं करून घे. अगं पण काय करणार आहेस तू त्याची माहिती घेऊन? मला काय म्हणायचंय, मिटव ना हे प्रकरण. टेक अ वाईज डिसिजन परी. मानसी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मानसी, हे बघ, तो माझ्या डोक्यात गेलाय. मी त्याला असा सोडणार नाहीये. तू सांगितलं तेवढं कर. आणि हो, हे सगळं तू तुझ्या पातळीवर करणार आहेस. कोणाला शंका आली नाही पाहिजे की ही माहिती मला हवी आहे. चल, मी ठेवते, लवकर ये. म्हणत तिनं फोन ठेवून दिला. यार, ही परी पण ना वैताग करते कधी कधी. कॉज बॉस ती आहे आणि बॉस इज ऑलवेज राईट. म्हणत वैतागून मानसी त्याच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागली. आरुषबद्दल माहिती काढायला सांगितली तेव्हा कुठं तिला नॉर्मल वाटू लागलं. त्याच्यावर संपूर्ण बारीक नजर ठेवून तिला त्याची एकतर कमकुवत बाजू हेरायची होती, म्हणजे त्याला अडकवता येणार होतं. आजचे ठरल्याप्रमाणे इंटरव्ह्यू झाले आणि एक कॅन्डिडेट निवडला गेला. परी तिच्या केबिनमध्ये मानसीची वाट पाहत बसली होती. एवढ्यात मानसी आली. मानसी, बरं झालं आलीस. काही कळलं? ती येताच परीने विचारलं. अगं कशाबद्दल? अगं कशाबद्दल काय? तो कालचा मुलगा जो जास्त उड्या मारत होता, ज्याच्याबद्दल मी सकाळीच तुला माहिती मिळवायला सांगितली होती तो. ओ तो. हा, तशी माहिती मिळाली आहे. एक सेकंद म्हणत ती तिचा लॅपटॉप ओपन करत तिच्या समोर आली. हे बघ, हा त्याचा फेसबुक अकाउंट. मी त्याला सकाळीच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि त्याने ॲक्सेप्टही केली आहे. हे त्याचे काही फोटोज आहेत. मला त्याचे फोटो पाहण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे मानसी. ती जरा चिडत आणि भलतीकडे वळत म्हणाली. ओके ओके, मला तसं नव्हतं ग म्हणायचं. तर त्याचं बॅकग्राऊंड थोडं कळलंय. बोल, काय समजलंय? हेच की त्याचे वडील नाही आहेत. एका ॲक्सिडेंटमध्ये ते गेले. त्याने त्याचं कसं बसं शिक्षण पूर्ण केलं, पण अजूनही जॉब शोधतोय. त्यात मध्येच आलेलं लॉकडाऊन. छोटी मोठी कामं करून सध्या घर चालवतो. घरी आई असते आणि बहीण. बस सध्या तरी एवढीच माहिती मिळाली आहे. ओके, गुड जॉब मानसी. आता त्याच्यावर लक्ष ठेवायचं हे तुझं काम. काहीतरी हाती मिळेल. मी काय म्हणते, परी, जाऊ दे ना त्याला. कशाला ग? गरीब आहे त्याची घरची परिस्थिती आणि एवढ्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये तू आणि प्रॉब्लेम क्रिएट करणार कशाला? तुला काय एवढं त्याचा पुळका येतोय मानसी? बरं, सॉरी. तसंही बॉस तू आहेस. मी माझी पायरी सोडते उगाच, नाही का?
मानसी जरा चेहरा पाडत बोलली तसं परीला वाईट वाटलं. मानसी, हे असं का बोलतेस? मी कधी तुझ्यासमोर स्वतःला बॉस नाही समजले. तू माझी फ्रेंड आहेस यार, आणि मी याच हक्काने बोलते ग तुला. परी एकदम भावुक होत म्हणाली, अगं चिल कर ग तू, मीही सिरियस नाहीये, गंमत केली ग थोडी. ती मोठ्याने हसत म्हणाली, अगं कसली आहेस ग तू, म्हणत परीने तिला फटका मारला. बरं, तू माझी मैत्रीण आहेस ना, मग एक सुचू? बोल. बघ हा, तो आरुष जॉब शोधतोय, मग आपणच तो त्याला प्रोव्हाइड केला तर? काय बोलतेस तू, तुला कळतंय का? परी चिडली. मी विचार करूनच बोलते परी. बघ, तो इथं जॉब करणार म्हणजे तो तुझ्या हाताखाली काम करणार, म्हणजे तू त्याची बॉस, आणि बॉस काहीही करू शकतो, अगदी काहीही. तुझ्या हातचं खेळणं बनून राहील तो इथे. ओ येस, हा विचार माझ्या लक्षात का नाही आला? त्याला डोकं लागतं. मानसीकडे पाहत तिने जरा डोळे मोठे केले, तशी ती हसू लागली. सॉरी, अगं गंमत केली ग, ती कान पकडून म्हणाली, तशी ती नॉर्मल झाली. अगं पण तो माझ्याकडे का जॉब करेल? पाहिलंस ना त्याच्यात किती अकड येते. मी त्याची बॉस आहे हे कळल्यावर तो जॉबच एक्सेप्ट करणार नाही. आय नो. अगं पण त्याला गरज असेल तर करावं लागेल ना. ती गरज आपण निर्माण करायची. म्हणजे कशी ते बघू, तू फक्त हो बोल, बाकीचं मी पाहते. पण तो माझ्याकडे काय येईल जॉब मागायला मानसी? नो, आय डोंट थिंक इट विल वर्क. ती डायरेक्ट उठून खिडकीजवळ जात म्हणाली, सी, आपल्याला कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट आहे आणि हे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं. मग तर झालं, यात तुझं कुठेच नाव येणार नाहीये परी. तू ते सगळं माझ्यावर सोड. ओके, तू आहेस ना, मग झालं. बरं, त्याचं शिक्षण काय झालंय म्हणालीस? अगं ते मला पाहू दे, मला आजचा दिवस दे फक्त. उद्या तो तुझ्यासमोर इंटरव्ह्यूसाठी हजर असेल. उद्या? अगं जरा जास्तच फास्ट काम होते मानसी, अपेक्षेपेक्षाही. आय डोंट बिलीव्ह यार. म्हणून माझी असिस्टंट नाही, मैत्रीण आहेस तू. थँक्स बडी. मला तिनं डोळे मिचकावले. मानसी तिला दिलेल्या कामात बिझी झाली आणि उलट आता लवकरच पहाडाखाली येणार या विचाराने परीही खुश झाली आणि तिच्या कामात बिझी झाली. घरी आल्यावर जेवण करून झालं आणि परीने ममा झोपल्याची खात्री करायला ममाच्या रूममध्ये आली. ममाची शांतपणे झोप लागलेली. आय नो ममा, तुला माझी खूप काळजी वाटते, मी समजू शकते ग, पण तुझ्या अनुभवाने मी खूप शहाणी झाले. आता मला फक्त तुझ्या पायाशी सगळी सुख आणून ठेवायची आहेत, बस. हेच माझं आद्य कर्तव्य असेल. तिच्या सुरकतलेल्या चेहऱ्यावर आणि ग्रे झालेल्या केसांवरून हात फिरवत तिनं ममाला ब्लँकेट ओढून दिलं आणि ती स्माईल करत तिच्या रूममध्ये निघून आली. तिच्या रूममध्ये येताच मोबाईल चार्जिंगला लावला आणि ती खिडकीजवळ येऊन बसली. आज तिच्या डोळ्यांवर कसलीच झोप येत नव्हती. त्यात मानसीला सोपवलेलं काम आणि त्याचा वेग पाहता लवकरच तो आरुष हाताला येईल या विचाराने तिच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. ती कपटी नव्हती खरं तर, पण काहीतरी कारण होतं आणि ती अशी पुरुष जातीचा द्वेष करू लागलेली. आणि आता का कोणास ठाऊक आज तो आरुष आणि पाठोपाठ आपोआपच तिचे वडीलही तिला आठवायला लागले, ज्यांना वडील असं मनापासून ती काही मानत नव्हती. आता तर सगळंच आठवू लागलं, त्यांचं ममाला त्रास देणं आणि तिला अस्वस्थ होऊ लागलं. एका रूममध्ये कोंडलेली छोटीशी परी आणि बाहेर चालू असलेली बाबा आणि ममाच्या भांडणाचे वाढत जाणारे आवाज ऐकून तिच्यात त्या छोट्याशा हृदयाची स्पंदनं इतकी उच्च कोटीला पोहोचायची की बस. आता ही आठवून तिने डोळे घट्ट मिटले. पकडलेल्या खुर्चीच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या. ज्या भांडणाचं कारण तेव्हा त्या कोवळ्या वयात समजण्याची तिची पोहोचही नव्हती, घाबरून हातात घट्ट पकडून ठेवलेलं ब्लँकेटही तेव्हा तिच्या त्या छोट्याशा जीवाला आधार द्यायला अपुरं पडायचं. दोघात जाऊन त्यांची भांडणं थांबवणार कोण? तिची तेवढी हिंमत नव्हती असं नव्हतं, पण तसा एकदा प्रयत्न केला आणि बाबांचा फटका बसला तशी ती बाजूला असलेल्या भिंतीवर आपटली होती. त्यानंतर मात्र तिनं तशी हिंमत पुन्हा कधी एकवटलीच नाही. आणि मग मात्र आई तिला रूममध्ये कोंडायची.
मला काय वाटेल याचा विचारही केला नाही त्या माणसाने कधी. स्त्री काय फक्त खेळणं असते पुरुषांच्या हातचं. ते म्हणतील आणि त्यांना हवं तसंच तिने मागायचं. सुरुवातीला ही भांडणं पाहून घाबरणारी परी ही भांडणं पाहत मोठी होत होती. म्हणतात ना, जर लहानपणी अशा प्रसंगांना लहान मुलांना सामोरं जावं लागलं तर एकतर ती अतिशय शांत होतात किंवा एकतर अतिशय आक्रमक. परीचं तेच झालेलं. ती अतिशय चिडकी आणि रागीट झालेली. एकदा जर तिला एखाद्या गोष्टीचा राग आला तर मागे पुढे ती काही पाहत नसायची, अगदी तिच्या वडिलांसारखीच. आणि असं आहे म्हणताना ममा याचसाठी तिची काळजी करत असायची. हे तिलाही कळत होतं, पण तिलाही कळत नसायचं की आता यावर कंट्रोल करायचा कसा. विचारात हरवलेली परी मोबाईल व्हायब्रेट होऊ लागला तशी भानावर आली. तिने जाऊन पाहिलं तर चक्क मानसीचा फोन होता. तिने पटकन तो उचलला. हां बोल मानसी. परी, आपलं काम केलंय मी. रिसेप्शनिस्ट थ्रू मेल करवलाय त्याला फॉर इंटरव्ह्यू. आय थिंक तो उद्या किंवा परवा यायला हरकत नाही. ओके गुड. बट आर यू शुअर इट विल वर्क? खरंच येईल ना तो? म्हणजे त्याने माहिती काढली की ही कंपनी माझी आहे आणि आलाच नाही तर? तो येणार परी, नक्कीच, बघच तू. ओके, विल सी. हे जर काम झालं तर मी तुझा पगार आणखीन वाढवेन. हे या परिणिताचं प्रॉमिस आहे. ओहो, थँक्स परी, पण त्याची काही गरज नाही आहे. अरे नाही आहे कशी? आहे तर, कारण तू खूप महत्त्वाचं काम करत आहेस माझं. ती हसत म्हणाली. बरं, ते पाहू नंतर. एनिवेज, झोपली नाहीस? नाही ना, असंच भूतकाळावर जमलेली धूळ साफ करत होते. ओहो, किती वेळा सांगितलं तुला. आता नको ना विचार करत जाऊ त्याचा. चल, गुड नाईट. आणि आता शांतपणे झोपणार आहेस? हां, गुड नाईट. चल मग भेटू उद्या एक गुड न्यूज सोबत. बाय म्हणत तिनं स्माईल केली. बाय म्हणत मानसीने फोन ठेवला आणि परीनेही तिचा फोन साईडला ठेवत खुशीने स्वतःला बेडवर झोकून दिला. तिच्या गालात उगाचच एक विजयी स्माईल आलेली. परिणिताने मानसीच्या मदतीने आरुषला ऑफिसमध्ये कामाला बोलावलंय. बघूया तिनं ठरवलंय तसंच होतंय का. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा इश्क रिश्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.